तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश दाभाडे आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करते. तर माझं बाळ जे वाईफ तिच्या आईच्या गावी आहे सध्या, कारण बाळ छोटं असल्यामुळं 2-3 महिन्यासाठी तिकडे ठेवलं. मग आज 2-3 दिवसाआधी त्याला भेटायला गेलो होतो मी. सो भेटून आज आलो आहे आता शेतात परत. ते शेतात शेळ्या ढोरं बांधलेले होते. आता चाललो आहे मी शेळ्यासाठी थोडंसं चारा आणतोय. थोडं सकाळी टाकला आहे वडिलांनी आणून, पण तर वडील थोडं बाहेर गेलेत कामानिमित्त. दुपारच्या ह्याच्यात मी आणतोय जाऊन थोडं. आता हे गहू आहे मातीमागं, हे पूर्ण आमचाच गहू आहे. आणि तिकडं पाणी चालू करून दिलेलं आहे टप्पा स्प्रिंकलरचा. आता दिवसाचं लाईन नसते, रात्रीचे गॅप चालू आहेत, म्हणजे लाईनच्या रात्रीने ते. तर सध्या आता सोलर आहे शेतात. तर सोलरवर आता जवळपास हिवाळा असल्यामुळं 4 वाजेपर्यंत तरी चांगली चालते मोटर. 4 वाजताच्या नंतर तसा पॉवर थोडा कमी होतो. 4 वाजता बंद करत असतो. म्हणजे सकाळपासून म्हणजे जवळपास 11 वाजतापासून 4 वाजे लोक 10-11 वाजता ते 4 चांगला टप्पा होते. आणि मग 4 वाजता बंद केलं, रात्री लाईन येते. त्याच्यामुळं मग काय 4-5 वाजता ह्यो टप्पा बदलून घ्यायचा दुसऱ्या ठिकाणी समजा. मग रात्रीने एक टप्पा घेतला जाते. यांना करून लवकर भिजवून होते नाही, पिकालाही पाणी वेळेवर भेटते. सो चला. तर मित्रांनो, चला आपला शेळ्यांपुरता तर चारा घेऊन झाला आहे. म्हणजे एक गठुडं झालं आहे, अजून आणायचं आहे ढोरांसाठी गवत. पण हे सोयाबीन काय होते, म्हणजे हरभऱ्यामध्ये निघलेली एक शेजारच्या शेतातली सोयाबीन आहे, जी काही उपयोगी नसते. म्हणून ती उपटून मी शेळ्यांसाठी घेऊन चाललो आहे. आणि शेळाईला एकदम चांगल्या प्रकारे खातात, कारण त्यांना आवडते हिरवीगार मस्त सोयाबीनची पाला. तर चला, आता याच्यानंतर अजून गवत आणायचं आहे थोडं, ते ढोरांसाठी कामी पडेल समजा. म्हणजे एवढ्या मोठ्या शेळ्या थोडंसं त्यांना आधार होतो, जगतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि पुन्हा भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्येच. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.